माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही. पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कोरडा पाषाण त्यातला सगळा हा प्रकार आहे. त्यांच्याकडे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे. जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवता तुम्ही? ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही का? आपण फक्त टीका करू शकतो, आपण फक्त आरोप करू शकतो. मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते, राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. सर, या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित ठेवावे. कोणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये. निसर्गाचा नियम आहे की एका माणसासाठी आपल्याला 4 झाडं पाहिजेत, पण इकडे एका झाडामागे 5 माणसं श्वास घेतात. त्याच्यामुळे लोकांना कळत नाही की ह्यांचं महत्त्व काय. आणि आपण जेव्हा खिळे मारतो तेव्हा मला पण नुकतंच कळलं की लोकांना जसा त्रास होतो, तुमच्या अंगावर खिळा मारल्यावर तुम्हाला जसा त्रास होईल तसाच झाडांना होतो. त्यांच्या त्या झाडांमध्ये पस निर्माण होतो, त्यांना गँग्रीन होऊ शकतं आणि मग ते मरतात हळूहळू. हे मला माहीत नव्हतं, पण आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण एक पाऊल उचलायला पाहिजे की हे खिळे जे आहेत हे अतिशय मला वाटतं की आपण बंद केले पाहिजेत. आणि मी सर्वप्रथम तर आमच्या पक्षापासून सुरुवात करीन की कोणीही आमच्या पक्षातर्फे खिळा मारून आमचे होर्डिंग लावले किंवा बॅनर लावले तर मी पहिला तो काढायला लावेल. सर, अनेक ठिकाणी ते बिल्डर लॉबी आहे ना, ती झाडांचा कत्तल करते, म्हणजे खिळे मारून किंवा काही केमिकल टाकून. हा पद्धतशीरपणे चालूच असतो अनेक वर्षापासून. त्याबाबतही काही आपण दखल घेणार? आम्ही अनेकदा घेतली आहे, मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल, पण आम्ही अनेकदा घेतली की बिल्डर लॉबी. आता आम्ही फॉर एक्झाम्पल शिवतीर्थ गेलो, तिकडे एक झाड होतं, एक सुंदर झाड होतं, त्याच्या भोवती आम्ही ते घर बांधलंय. आम्ही झाड नाही कापलंय. तुम्ही आत्ता पण येऊन बघू शकता, तो पत्रा झाडाच्या अवतीभोवती आहे, तो झाड आपण जिवंत ठेवलं. तर तसं आपण बऱ्याच वेळेला करू शकतो, पण करत नाही. आणि मला वाटतं की की ह्या झाडांचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. महापालिकेने पण साधारण मार्च एप्रिल महिन्यामध्ये पालिकेत सुद्धा हा उपक्रम राबवला होता. 80 किलो इतके खिळे जमा केले होते, मात्र अजूनही ते पूर्ण झालं नाही अभियान. नाही, मी परत सांगतो की 80 किलो केले असतील तरी अजून आज कितीतरी झाडांमध्ये खिळे आहेत. मग त्या झाडांकडे दुर्लक्ष करायचं का? मग जावेद साहेबांचा एक खूप सुंदर इंटरव्ह्यू होता, त्याच्यात एक खूप सुंदर त्यांनी वाक्य सांगितलेलं की आपण सेव्ह द टायगर बोलतो किंवा सेव्ह द ॲनिमल्स बोलतो, वाईल्ड लाईफ प्रिझर्व्ह करा बोलतो, पण आपण कधी फिशिंग थांबवा बोलत नाही. ते आपण खूप असं आनंदाने करतो आणि प्लेजर म्हणून करतो का? कारण मासे किंचाळत नाहीत, तसंच झाडं किंचाळत नाहीत, त्यांच्या वेदना आपल्याला कळत नाहीत, म्हणून आपण खिळं मारत सुटलोय, त्यांना कापत सुटलोय. मला वाटतं की झाडं वाढवलीच पाहिजे, आपण लावलीच पाहिजे, पण त्याच्या आधी ही जी 50-50, 60-60 वर्षाची झाडं आहेत ती वाचवली पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या जी एकंदरीत संपूर्ण त्यांची ब्लूप्रिंट असते, त्याच्यात पर्यावरणाचा मुद्दा ते अधोरेखित करतात, तो बोल्ड असतो. पण कुठलाही राजकीय पक्षाचा बॅनर जर पाहिला तो झाडाच्या अवतीभोवतीच पाहिला. तुमच्यासोबत इतर राजकीय पक्षांनाही काय सांगतात? नाही, मी तर इतर राजकीय पक्षांपेक्षा मला वाटतं मी नागरिकांना एक आणि आता मी सांगितल्यानंतर तर कळलंच पाहिजे की मला वाटतं की बऱ्याच जणांना माहीत पण नसेल की माणसांना एवढा त्रास होतो झाडांना. फक्त ते किंचाळू नाही शकत, तेच खिळा घेऊन आपण खिळा काढले. तुम्ही अनेक वर्ष स्वच्छता जी आहे ती तुम्ही समुद्र किनाऱ्यावर सुद्धा मोहीम राबवताय, पण बदवाड पार्कचा जो समुद्र किनारा आहे तिथे मोठ्या प्रमाणावर मासेमारीसाठी सुद्धा बोटी जातात, पण तिथे प्लॅस्टिकचं खत पडलेलं आहे समुद्र किनाऱ्यावर आणि लाटांसोबत तोच पुन्हा पाण्यात जातो. मी जिकडे समुद्र किनारे साफ करतो तिकडे पण तुम्ही आज जाऊन बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा खच पडलाच असेल. आम्ही रविवारी साफ करतो, सोमवारी तो खच असतोच. त्याच्यामुळे ते नागरिकांची आणि सरकारची ती मला वाटतं ते काम आहे की तुम्हाला कळलं पाहिजे हे समुद्र किनारे आपल्यासाठी आहेत, आपल्याला एवढं सुंदर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे, त्याच्यामुळे ती कशी जपायची. पण समुद्र किनाऱ्याचा विषय आहे, कुठे ना कुठे पर्यावरण हा विषय सिरियसली सरकार घेताना दिसत नाही, महापालिका घेताना दिसत नाही. तिकडे गेल्यानंतर तो विषय फार हलका होतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला वाटतं काही पावलं उचलत असतील ते, पण तुम्हाला जे गंभीर गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं तुम्हाला कोण तुमची टीम सांगत असेल की नाही, तर मला वाटतं हे झाडांची जी गोष्ट आहे ती गंभीर आहे. समुद्र किनाऱ्याची पण गोष्ट गंभीर आहे, पण मला वाटतं की झाडांची, कारण त्यांच्यामुळे आपण जिवंत होतो, त्याच्यामुळे हे मला वाटतं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. महानगरपालिकेने पण जे सत्ताधाऱ्यांनी पण ह्या गोष्टी मला वाटतं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि खिळे काढायला मला वाटत नाही काय मोठं रॉकेट सायन्स लागतं, एक तुम्हाला ती पळी लागते आणि तुम्हाला सोपेपणे निघू शकतात. मी आता 5-6 काढले, त्याच्यामुळे मला वाटतं की तुमची अख्खी टीम लागली तर मुंबईभर तुम्ही साफ करू शकता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि ठाकरे गटामध्ये जो एक खेळा आहे तो कधी काढण्यात येणार? दोन्ही ठाकरे बंधू कधी झाडांचा विषय संपला, इंटरेस्ट गेला. वेगळा विषय आहे. आदित्य ठाकरे यांनी वेगळा परवा विषय. जे वक्तव्य अनेक- केलं मनसेची भूमिका सध्या काय आहे याची माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही. मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014-17 बघितलंय. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. सर, मीडियासमोर सगळ्या गोष्टी मीडियासमोर बोलला तर कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं. कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. एक्झॅक्टली ते होत्या. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे, की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवतात तुम्ही. ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही का यावेळी पुढाकार त्यांनी घ्यावा का? यावेळी पुढाकार त्यांनी घ्यावा का? कोणीही घ्यावा, मी नाही घेऊ शकत. आम्ही जे विरोधक आहेत ते असं म्हणतायत की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावरती कोणताही परिणाम होणार नाही, हे शून्य आहे. कसं पाहिलं? नाही, मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. पण तुमची इच्छा आहे मनापासून तुमची काय इच्छा आहे? परिवारातील एक सदस्य म्हणून तुमची इच्छाच नाहीये. पत्रकार कसं यायचं? अमित ठाकरे काय बोलले हे मी स्वतः काय ऐकलेलं नाही. परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं मी स्वागतच केलेलं होतं. आणि स्वागत करत असताना ही केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत, तर शेवटी दोघांनी एकमेका समोरासमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो. कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत, तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत. आणि ज्या वेळेला हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत त्यावेळेला उद्धव साहेबांनी नव्हे तर राज साहेबांनी असं सांगितलं की आमची भांडण ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत. आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे, हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे. आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासात, काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे, ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे. आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे. पण शेवटी हा निर्णय ह्या दोन बंधूंनी करायचा आहे, दोन भावांनी करायचा आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित ठेवावे. कोणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये. जशा आघाड्या होतात, युत्या होतात, तशाच पद्धतीनं हे दोन पक्ष एकत्र येऊन लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, इथं जे जागा वाटप असतं ते जागा वाटप प्रत्येकानं आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी करावी आणि आपापल्या ताकदीप्रमाणे त्या जागा वाटपांसंदर्भामध्ये सहमती घ्यावी किंवा सहमती दर्शवावी, अशा पद्धतीचं माझं मत आहे. पण शेवटी मी एवढंच सांगतो की दोन पक्षप्रमुख, दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर मला देखील आनंदच होईल. मला एक कळत नाही की भारतीय जनता पार्टीनं स्वतःचा पराभव कबूल केला पाहिजे. भारतीय जनता पार्टी ही खूप तत्ववादी पार्टी, ध्येयवादी पार्टी, सिद्धांतवादी पार्टी, सभ्य पार्टी आणि पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीचा नारा जवळजवळ 50 वर्ष देत आली. त्या पार्टी विथ डिफरन्सला शेवटी
हे मान्य करावं लागतं की आपण आपल्या विचारानं, आपल्या कामानं आणि आपण फक्त टीका करू शकतो, आपण फक्त आरोप करू शकतो, आपण फक्त दुसऱ्याला नीतिमत्तेचे धडे देऊ शकतो, आपण फक्त दुसऱ्याला तत्वज्ञान सांगू शकतो, पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कोरडा पाषाण, त्यातला सगळा हा प्रकार आहे. त्यांना दुसऱ्या पक्षातली माणसं तोडल्याशिवाय, फोडल्याशिवाय आणि दुसऱ्या पक्षातली नेतृत्व, तयार झालेली नेतृत्व ही आपल्या पक्षात घेतल्याशिवाय आपल्या पक्षाचा तरुणोपाय नाही, हे भाजपाला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून भाजपाचे प्रांताध्यक्ष सुद्धा म्हणतात की काँग्रेसची जी स्टॉलवर्ड आहे, जे नेतृत्व, प्रमुख नेतृत्व आहेत, ती आपल्याकडे येतील असं बघा. याचा अर्थ काय? कधी काँग्रेस फोडा, कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, कधी शिवसेना फोडा. याचा अर्थ आपण आपल्या पक्षाच्या विचारधारेवर जी फार आयडिओलॉजीचा आपण टेंबा मिरवत होतो, त्या आयडिओलॉजीच्या जीवावर आपण नवीन नेतृत्व उभी करू शकत नाही. ही नेतृत्व आपला पक्ष सोडून बाकीचेच पक्ष नेतृत्व उभी करू शकतात. आणि म्हणून तर दुसऱ्या पक्षानं तयार केलेली नेतृत्व ही आपल्या पक्षामध्ये एक प्रकारची चोरून नेणं, यातून आपल्या आयडिओलॉजीचा, आपल्या विचारधारेचा दिवसागणिक पराभव होत चाललाय, दिवसागणिक ऱ्हास होत चाललाय. आज जरी सत्तेकरता हे सगळे खेळ करत असतील तरी शेवटी लोकशाहीमध्ये ही सत्ता काही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार नाहीये. ज्या दिवशी ही सत्ता जाईल त्या दिवशी हे सगळे पक्ष कोलमडून पडतील, कोसळून पडतील. कशावर सही नाहीये विशेष अधिवेशनाची मागणी ते मला माहित नाही, परंतु विशेष अधिवेशनाच्या मागणीवर पवार साहेबांची सही आहे की नाही हे मला माहित नाही. परंतु जे केंद्रामध्ये आता सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यांच्याकडे धाडस आहे का? त्यांच्याकडे आजच्या ज्या झालेल्या पहलगामच्या जी काही परवांच्या दिवशी हत्याकांड झालं त्याच्या पार्श्वभूमीवर पार्लमेंटची सभा बोलवून, अधिवेशन बोलवून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस हे सत्ताधारी पक्षाकडे नाही. सत्ताधारी पक्षाकडे फक्त आरोप करणं, टीका करणं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, इंदिरा गांधींनी काय केलं, लालबहादूर शास्त्रींनी काय केलं, राजीव गांधींनी काय केलं, एवढंच फक्त टीका करणं, आरोप करणं आणि प्रश्न विचारणं. यापेक्षा आपण काही करू शकलो असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर देण्याकरता उत्तर नाही. आपण काहीही करू शकलेलो नाहीत. फार मोठा फक्त आपण आता सध्याच्या दिवशी जो काय गाजावाजा करतोय तो गाजावाजा करण्याचा नैतिक आपल्याला अधिकार आहे का? आपण फक्त आणि फक्त नाटकबाजी करून, भाषणबाजी करून, घोषणाबाजी करून, आरोप करून, लोकांना खोटी आश्वासनं देऊन फक्त सत्ता मिळवू शकतो. त्यामुळं सत्ता मिळवणं, निवडणूक जिंकणं आणि युद्ध जिंकणं याच्यामधला जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं सत्ता जिंकली म्हणजे युद्ध जिंकलं असं नाही. आणि युद्ध जिंकलो की हारलो हे पार्लमेंटमध्येच अधिकृतपणे सांगितलं पाहिजे. पाकिस्ताननी सुद्धा पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय घडलं नेमकं ते त्यांच्या पार्लमेंटच्या हाऊसमध्ये त्यांनी सांगितलं. आमच्या देशाचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये काय येत नाही? आमच्या देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षाच्या खासदारांना एकत्रितपणे बैठकीला बोलवतात आणि स्वतः पंतप्रधान मात्र कधीच हजर राहत नाहीत. आणि म्हणून यांच्याकडं नैतिकता नाही. यांच्याकडं पार्लमेंटचं अधिवेशन बोलवून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन देशाचं समाधान करण्याचं यांच्याकडे धाडस नाही. म्हणून हे अधिवेशन बोलवणार नाहीत. असं आहे की मुख्यमंत्र्यांना मी ताबडतोब एक पत्र पाठवून कळवलं होतं की यंदा पाऊस अवेळी झाला, प्रचंड प्रमाणात पडला. त्यामुळं आंबा बागायतदार जे आहेत, आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, त्या बागायतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्या बागायतदारांना मदत मिळाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पेरणी कोकणामध्ये एकदाच होते. तो पेरणीचा मोसम पूर्णपणे हातातून निघून गेलेला आहे. शेतामध्ये प्रचंड पाणी आहे. पेरणी कशी करायची त्यांनाही मदत झाली पाहिजे. मासेमारी ही 1 जूनला बंद होते. ती मासेमारी सुद्धा 14-15 मे पासून पाऊस पडल्यामुळं मासेमारांच्या होड्या ह्या सगळ्या बाहेर आणाव्या लागल्या. समुद्रामध्ये उधाण आलं.
त्यामुळं त्यांनाही मदत झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर रायगडमध्ये उन्हाळी शेती केली जाते, रब्बी शेती केली जाते. तुम्ही रायगडमध्ये जर गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल की संपूर्णपणे भात पूर्णपणे असं पिकलेलं, तयार झालेलं, पिवळं धम्मक अशा पद्धतीचं शेतच्या शेत भरून आली होती. काही शेतं कापून झाली होती. ते जसंच्या तसं पाण्यामध्ये गेलंय. या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी मदत द्यावी अशा पद्धतीची मी मागणी तात्काळ केलेली आहे. मागणी मान्य करतील न करतील तर त्याचा जाब मी अधिवेशनमध्ये विचारेनच, परंतु अद्यापपर्यंत साधं पाठवलेल्या पत्राची पोच सुद्धा देण्यात आलेली नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. कोकणावरती अन्याय होता वाटत नाही? कोकणामध्ये अन्याय, कोकणावर अन्याय सुरूच आहे. काय झालं हायवेचं? परवानच्या दिवशी खेडच्या ब्रिजवरून एक गाडी खाली गेली, 5 माणसं जाग्यावर गेली. अनेक ऍक्सिडेंट होत आहेत कोकणामध्ये. सगळेच घोषणा करतायत, आम्ही लवकर हे काम करू पूर्ण, ते काम पूर्ण करू, ते काम पूर्ण करू. परंतु कोकणाकडे सत्ताधारी पक्षाचा गेले 10 वर्षामध्ये 2014 पासून पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ते केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार असेल. त्याला जोडून कोका कोला हा प्रोजेक्ट कोकणवासियांसाठी उभा केला, कोकणातल्या लोकांना रोजगार मिळतील असं सांगितलं गेलं होतं. आज त्याच लोटे MIDC मध्ये जवळपास 3 आंदोलनं झाली. आजही तिथे मुकमोर्चा झाला की आम्हाला स्थानिकांना डावळलं जाते, नोकऱ्या दिल्या जात नाही. उद्योगमंत्री जिल्ह्यातले आहेत, असं असताना हा कोकणातल्या तरुणांवरती अन्याय म्हणता येणार नाही. असं आहे की कोको कोला हा मोठा प्रोजेक्ट झाला. हा प्रोजेक्ट त्यावेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं. त्या उद्धव साहेबांच्या पुढाकारानंच आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकारानं तो प्रोजेक्ट इथं आला. नंतरच्या काळामध्ये ज्यांचं याच्यामध्ये काही योगदान नाही त्यांनी श्रेय घेतलं. आता तर अशी परिस्थिती झाली, त्या गेटवर नुसते जरी स्थानिक लोक एखादा नोकरी करता, अर्ज देण्याकरता गेले, भेटण्याकरता गेले, मॅनेजमेंटला विचारण्याकरता गेले तर पोलीस तिथे 24 तास उभेच असतात. मॅनेजमेंट पर्यंत पोहोचणं राहिलं बाजूला. ते सरळ सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही कंपनीच्या समोर कोणी जरी गेला तरी सुद्धा त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. तुम्ही इथून निघा नाही तर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील. तुम्ही इथून निघा नाही तर तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल. काय चाललंय काय मला हे कळत नाही. हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे का हे कोकणामध्येच फक्त सुरू आहे? याचा सुद्धा कधीतरी जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. पण जाब तरी कोणाला विचारायचा? कोण भेटणार? जिल्ह्यातले पालकमंत्रीच आमचे उद्योगमंत्री आहेत. जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनीच परवानच्या दिवशी 4 दिवसापूर्वी MIDC मध्ये बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये स्थानिक आमदार म्हणून आम्हाला निमंत्रणच नाही, परंतु स्थानिकांचे प्रश्न हे आमच्या मानसन्मानांपेक्षा मोठे आहेत हे समजून मी स्वतःहून त्या मिटिंगला गेलो. माझा तो खरा स्वभाव नाही, पण गेलो. तिथेही मी बघितलं तर कोको कोला कंपनीचा कोणीही प्रतिनिधी त्या मिटिंगला आलाच नव्हता. या कोको कोला कंपनीबद्दल खास करून तुम्ही विचारताय, त्या कंपनीचा प्रतिनिधी आमच्या उद्योग मंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या बैठकीला कोणीही आलेला नाही. आणि स्थानिकांना यत्किंचितही तिथं प्राधान्य दिलं जात नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे खेडचे आहेत, त्यांचे लोक तिथं काही जाब विचारला गेले, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले. अशा पद्धतीनं दडपशाही, अन्याय आणि अत्याचार जाणीवपूर्वक कोको कोला कंपनी करते. त्याला महाराष्ट्र सरकार सहकार्य करतंय. इथं प्रकल्प आमच्या भागामध्ये आणि बाहेरची माणसं जाणीवपूर्वक इथं भरती केली जात आहेत आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्याकरता म्हणून हे सरकार असं काम करतंय. दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राप्रमाणे मलाही आनंद आहे, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अंतिम टप्प्यात एकत्र यावं. विश्वासातली 4 माणसं पाठवून प्रस्तावावर आधी व्यवस्थित चर्चा करावी असं मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे यांच्या प्रस्तावाचं मी त्यावेळेही स्वागत केलं होतं असं जाधव म्हणाले. 2 भाऊ एकत्र येणार नसून 2 पक्ष एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकांमधील जागा वाटपाच्या संदर्भात आपापली क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा असंही भास्कर जाधव म्हणाले. कोका कोला प्रोजेक्टच्या गेटवर पोलीस अधिकारी वॉचमन असल्यासारखे उभे राहतात. कंपनी स्थानिकांवर अन्याय करते ही सत्य परिस्थिती असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच प्रकल्प कोकणात आलाय, मात्र श्रेय इतर लोक घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MIDC मध्ये बोलावलेल्या बैठकीला कोको कोला कंपनीच्या प्रशासनापैकी कोणीही हजर नव्हता.
कंपनीच्या गेटवर कोणी गेलं तर त्याला कारवाईची भीती दाखवली जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच पोलीस वागत असल्याचा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केलाय. आता कंपनीकडून मला बोलवलं गेलं असताना पोलिसांनी आम्हाला आज जाऊ दिलं नाही असं भास्कर जाधव म्हणाले. स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. कोकणात वेळेआधी पाऊस झाल्याने आंबा, काजू, बागायतदार आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, पण त्या पत्रावर अजून पोहोच नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ता कायमस्वरूपी नाही, ज्यावेळी सत्ता जाईल तेव्हा भाजपसह त्यांच्यासोबत इतर पक्ष कोलमडून पडतील असंही जाधव म्हणाले. भाजपने स्वतःचा पराभव मान्य केला पाहिजे असं जाधव म्हणाले आणि विकास करून आपलं नेतृत्व निर्माण करू शकत नाही हे भाजपला मान्य करावं लागेल. दुसऱ्या पक्षातील तयार झालेली नेतृत्व चोरल्याशिवाय गत्यंतर नाही हे भाजपाला समजल्याचं जाधव म्हणाले. म्हणून इतर पक्षातील लोक चोरण्याचा प्रकार सुरू असल्याचं म्हणाले ते. केंद्र सरकारमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्याचे धाडस आहे का असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी केलाय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय झालं याची माहिती संसदेत दिली, आपले पंतप्रधान का घाबरतात असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला. विशेष अधिवेशन बोलावून पंतप्रधान स्वतः हजर राहिले नाहीत. नेहरू गांधी यांच्यावर टीका करण्याशिवाय सरकारकडे काही नाही, फक्त नाटकबाजी आणि भाषण करून सत्ता जिंकणे एवढंच कळतं अशी टीका जाधव यांनी केली आहे. आणि युद्ध हरलो की जिंकलो हे सुद्धा पार्लमेंटमध्ये सांगायला पाहिजे असं भास्कर जाधव म्हणाले. सरकारकडे नैतिकता नाही, विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस त्यांच्याकडे नाहीये असं भास्कर जाधव बोलताना म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.